काय केलं उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारनं? बुलडोजर लावून चांगले चांगले मकान पाडले, त्याला जेलमध्ये टाकलं। आज आपल्या इथे विठ्ठलनगर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार माणिकराव गोविंदराव ठाकरे साहेब महाविकास आघाडीतर्फे ज्यांना डिग्रज दारवानेरची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या मनपूर्वक विठ्ठलनगर येथे स्वागत करतो। स्वागत करते सर्व विठ्ठलनगरवासी। अवघ्या 10 ते 15 मिनिटात माणिकराव ठाकरे साहेब यांचे आगमन होत आहे। त्यांच्या प्रचारार्थ डिग्रजचे यवतमाळ वाशिम लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय संजय भाऊ देशमुख इथे उपस्थित होत आहे। मी काँग्रेस पीजी गावंडे यांना 2 शब्द बोलण्याकरिता प्रार्थना करतो। मित्र, मी पत्रकार आहे, सगळ्यांना माहित आहे। माझा साप्ताहिक घराणेशाही न्यूज पेपर आहे आणि घराणेशाही न्यूज चॅनल आहे। तुमच्यासाठी काही नवीन नाही, परंतु सीपीआय ने कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, सीपीएम ने भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी आणि शेतकरी कामगार पक्ष यांचा महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्याच पक्षाचा मी घटक आहे, आमचा यांना पाठिंबाच आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला, शरदचंद्रजी पवार तुतारीला आणि राष्ट्रीय काँग्रेस पंजाला आमचा पाठिंबा आहे पूर्ण महाराष्ट्रभर। त्यामुळे मित्र, कोणत्याही गोष्टीच्या मर्यादा असते, मर्यादा ओलांडली की त्याचा नाश होते। दुधाचं अंदाज येतं, दूध आपण चुलीवर ठेवतो किंवा गॅसवर ठेवतो, तर दूध उतू जाणं म्हणजे नाश होणं। ते एवढं अति पाहिजे नाही। म्हणून कोणत्याही गोष्टीचा ज्यांनी आपण 14 पासून पाहता मित्र, शेतकरी विरोधी भाजप सरकार आहे। शेतकऱ्याचं आंदोलन दिल्लीमध्ये झालं होतं, 750 लोक मेले त्या आंदोलनामध्ये। राजस्थान, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, MP बऱ्याचशा राज्यामधले, कर्नाटक, आंध्र प्रदेश, त्या ठिकाणी आंदोलनामध्ये लोक बसले होते। आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलेलं आहे। त्या भाजप सरकारनं अडाणीला गोदाम बांधून दिले होते। त्या गोदामाच्या पासून रेल्वे लाईन पुन्हा टाकली होती, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव 3 कायदे केले होते शेतकऱ्याविरोधी। शेतकऱ्याचा माल हा फक्त 3 लोक खरेदी करतील आणि खरेदी पूर्ण करतील, आपल्या शेता भाड्याने घेताल। ते तुम्ही किती पैसे पाहिजे, काय किती माल होते तुम्हाला शेतीमध्ये, 10 व आपण म्हटलं पाहिजे एका एकरामध्ये 50,000 60,000 घे। आपण मालक म्हणून राहत प्राईम सगळे ताब्यात त्यांच्या पूर्ण माल त्यांचा साठा करतील आणि त्यांना वाटेल तेव्हा तो बाजारामध्ये माल विक्री करतील। म्हणजे आता समजा आपण 30, 35, 32 रुपये किलो गहू घेतो, ते 40 टन 50 टन 60 ने घ्यायची पाळी आपल्यावर येत होती। ते कायदे आपल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, त्यावेळेस 750 लोक मारले या भाजप सरकारनं। हे आपले शेतकरी भुलणार आहे का? शेतमजूर भुलणार आहे का? सांगण्याचं तात्पर्य मित्र, आपल्या इथे विकास पुरुष चालू आहे। विकास पुरुष कुठे आहे? विकास पुरुष आपले मोहम्मद इक्बाल भाई घराणेच्या न्यूज चॅनलला घेतलं ना, दिग्रजमध्ये विकासाच्या नावावर भकास चालू आहे। हे मी म्हणतो नाही, तुम्हाला माहित आहे दिग्रजच्या नावावर भकास कसा चालू आहे। तुम्हाला सांगतो, तुम्हाला पटेल असं तुमच्या निदर्शनात आहे तुमच्या। मला सांगा, आपल्या येथील जे महोदय आहे, आपले 15-20 वर्षापासून आपल्या याच्यावर बसलेले आहे, ते ज्यांनी कोणते विकासाचे कामे केले? पूर्ण ठेकेदारी चालवली, अख्खी ठेकेदारी पूर्ण दिग्रज मतदारसंघामध्ये पूर्ण ठेकेदारी चालवली। त्यांच्यासोबत ठेकेदार, इथं सभा झाली तरी ठेकेदार, इथून तिथे गेले तरी ठेकेदार। आणि सांगा, नाट्यगृह करतात, क्रीडांगणाचा ठेका घेतात आणि मोठे मोठे समाज मंदिर करतात। मंदिरं पुष्कळ बांधले त्यांनी, निम्मे बटे आहे तुमची त्याच्यात निम्मे बटे गायचं ना। कशाचा विकास केला तुम्ही? 100 लोक 200 लोक काम करत असे आमच्या दिग्रज तालुक्यात म्हणा, धारवाड तालुक्यात म्हणा एखादा कारखाना काढला का? एखादी फॅक्टरी काढली का? एखादा असं काही मोठा प्रोजेक्ट आहे का? नाही। मग विकास कशाचा केला? एखादा घटक सांगा ना तुम्ही, विकास याचा केला आम्ही ठळक म्हणून। कुठे विकास आहे? समाज मंदिर बांधलं म्हणजे विकास आहे का? एखाद्या मंदिराला दान दिलं म्हणजे विकास आहे का? सांगायचं तात्पर्य, विकासाच्या नावावर भकास केलेला दिग्रजमध्ये मुतारे बोलून राहिलो। पीजी गावंडे त्यांचं टीम जे आहे मीडिया,
पूर्ण मुते आपल्या खेडेपाडे एवढी मोठी दिग्रस आपली बाजारपेठ आहे, खेड्यापाड्याचे लोक येते मुताऱ्या करत आम्ही 2009 पासून होत्या तरी इकून टाकल्या. प्रामाणिक सांगा तुमच्या साच्यावर हात ठेवून असा इमानदारीने प्रत्येकाने की दिग्रस चौकामध्ये, शिवाजी चौकामध्ये, मानुरा चौकामध्ये लघुशंका आली तर कोणाचे एक अर्धा घंटा 15-20 मिनिटं उभं राहावं लागते. तिथं आहे का मुतारी? तहसील चौक एवढं मोठं तहसील चौकामध्ये मुतारी नाही. घंटीबाबा परिसर एवढं मोठे, आमचं तुमचं कापड मार्केट, आपलं किराणा मार्केट कुठं आहे हो? विकासाच्या नावावर मला म्हणायचं याने एक हानबिल काढलं होतं, समस्या कळवा समस्या कळवा समस्या कळवा. समस्या पीजी गावडे हानबिल होतं, त्याचं उत्तर त्याला उत्तर म्हणून समस्या कळवा म्हणणाऱ्यांना हिंमत असेल तर दिग्रसला मुतारा बांधून दाखवा. आणि आमच्या दवाखान्यामध्ये डिलिव्हरी पेशंट येतात, डिलिव्हरीसाठी आमच्या महिला मंडळ येतात खेड्यापाड्यातून, त्यावेळी मच्छरचा त्रास आहे, मच्छरचा त्रास बंदोबस्त करून दाखवा. बाकी दूर राहिलं कशाच्या समस्या नुसतं यांचं मला पान फुलवा अशानं जमणार आहे का? अशानं जमत नाही मित्र. म्हणून आपल्याला बदल पाहिजे, परिवर्तनाची लाट आहे मित्र. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आलेली आहे. परिवर्तन पाहिजे म्हणजे परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे. मला सांगा काच गाडीमध्ये जर असले काच असं वरी करतात, खाली करत नाहीत आपल्याला पाहून. म्हणून विकासाच्या नावावर भकास चाललो मित्र. सांगायचे तात्पर्य आपल्या सगळ्याला कल्पना आहे किती दिवस सहन करायचा आहे. एखादी सासू त्रास देते सुनीला, त्याची काही मर्यादा असते, त्यांना हे माहित नाही. भाऊ सास भी कल भाऊ भी कल सुन भाऊ सास होने वाली आहे म्हणण्याचा अर्थ गर्व करू नका, गर्वाचे घर खाली आहे. तुम्ही काय डिशपट्टा आणला नाही 58 वर्षासारखा कर्मचाऱ्यासारखा. कर्मचाऱ्याने डिशपट्टा आणलेला आहे. तहसीलदार, ठाणेदार, डेप्युटी कलेक्टर, SDO, SP घ्या, कलेक्टर घ्या, हे 58 वर्ष केंद्राचा कर्मचारी असेल, अधिकारी जो 60 वर्ष, यांच्या बदल्या करू शकतात राजकीय लोक. त्यांना काही 58 वर्ष काही धक्का लागत नाही. तसं यांचा निष्पट्ट आहे का? तुमच्यामध्ये ताकद आहे मित्र, या मतदानामध्ये ताकद आहे यांना बदलवण्याची. ते वेळ आता आलेली आहे. 20 तारीख आमची जनतामध्ये मतदारामध्ये एवढी ताकद आहे, ते गल्लीचा नाही दिल्लीचा धक्का बदलवण्यात तुमच्यात ताकद आहे मित्र. तुम्ही बदलवला नाही का दिल्लीचा धक्का? आपणच बदलला दिल्लीचा धक्का मतदारांनी. 400 कहा 400 थे 240 पर आके पडे ना. 240 वर आलेला, पुढे 400 आहे. यांच्या सगळ्या पुढे आहे. यांचे भाषण कोणते राहायचे मित्र? आता काल परवा योगी आले होते, उत्तर प्रदेशचे चीफ मिनिस्टर आपल्या पौरादेवीला, भारत माता की. आणि दुसरे नारे कोणते? जगदंबाबाई, जय भवानी. याच्यापेक्षा काही त्याच्यापेक्षा म्हटलेलं नाही. वंदे मातरम याच्यापेक्षा कोणते नारे आहेत? काय केलं उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारनं? बुलडोजर लावून चांगले मकान पाडले, त्याला जेलमध्ये टाकलं. त्यांचा हाती दिसत नाही का आपल्याला? दिसते ना मित्र. आपल्या इच्छा भाग घ्या ना. तुम्हाला उदाहरण देतो थोडक्यामध्ये. एक मूर्तिकार असते मित्र, मूर्तिकार आपल्या पैशावरून दिग्रसच्या बाजारात मूर्त्या आणते. ते गाढवावर म्हणजे गद्यावर मूर्त्या आणते विकायला. घंटीबाबाच्या यात्रेत ते मूर्त्या आणते गाढवावर. तर ते आमचे भोळे भावडे जनता बाजारने आलेली चपला पायातल्या खाली टाकते, हातातले थैले खाली ठेवते, दोन्ही हाताने नमस्कार करते. गणपतीच्या मूर्ती असते गाढवाच्या पाठीवर, तर गाढवाची छाती फुकते. गाढवाला ते मला नमस्कार करून राहिले. जसं त्याची घंटीबाबाची यात्रा जवळ येते तसं त्याची छाती फुकत जाते. दर्शनाची संख्या वाढत राहते. भोळी बाबडी जनता आमची त्या गणपतीच्या मूर्तीला दर्शन करते. गाढवाला वाटते मलाच बाहेर हात जोडून राहिले. असे करत घंटीबाबाच्या जत्रेमध्ये ते मूर्तिकार मूर्ती आणते आणि बाजारामध्ये मूर्त्याची विक्री होऊन जाते. मग आता गावाकडे जायचं मूर्ती ऐकल्यानंतर गाढव काही चालत नाही बरोबर. मूर्ती काढतात, दोऱ्याच्या 3-4 पदरा करते, अजून 2-4 घोडके देते त्याच्या पोटऱ्यावर, त्याच्या पायावर. तरी ते इकडं घुसते. तर त्याच्या मूर्तिकाराला लक्षात येते असा कोण करून राहिला, त्याला रस्त्याला का चालत नाही सरळ. तर त्याला वाटते अबे गाढवा, तुला लेखा म्हणे तुला दर्शन घेत होते मग येताना लोक, तर तुझं दर्शन घेत नव्हते म्हणे. तुझ्या पाठीवर ज्या मूर्त्या होत्या गणपती बाप्पाच्या, त्या मूर्त्याचं आमची भोळी बाबडी दर्शन घेत होती. म्हणून यायला सांगायचंय, तुम्हाला नमस्ते करत नाही आमचे पोलीस बांधव चौकात किंवा आमची पब्लिक. तुमच्या गाडीवर जे लाल दिवा आहे, त्या लाल दिव्याला नमस्कार करते.
तुम्ही जास्त आठवून बसू नका। वक्त सबका आता है, वक्त अच्छों का आता है। वक्त ऐसा ये है, समय है, वक्त अच्छों को झुकाता है। वक्त अच्छों को झुकाता है, लेकिन वक्त सबका आता है। ये सब भूलने का काम नहीं मित्रों, कारण ये सगळ्यावर येते। समय का फेर है, समझो तो फूलों का ढेर है, नहीं तो मट्टी का ढेर है। समय बड़ा बलवान है भगवान, समय बड़ा बलवान है भैया, समय बड़ा बलवान है। समय के आगे झुक जाए भगवान रे भैया, समय बड़ा बलवान। आता समय आलेला आहे मित्र बदलावाचा। हे वेळ आलेली आहे 20 तारीख। हा 20 तारीख आपल्या भविष्याची आहे, आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव देणारी आहे, आपल्या शेतमजुराची आहे, कष्ट करण्याची आहे, गोरगरीब जनतेची 20 तारीख आहे। येणारी 20 तारीख भुलायची नाही मित्र। 20 तारखेला आपल्याला बदल घडून आणायचा आहे आणि ते तुमच्यामध्ये ताकद आहे, तुम्ही ते बदल घडून आणू शकता मित्र। आपला मजूर वर्ग पाहता, आता हे 1500 लाडकी बहीण। आता धारव्यामध्ये आम्ही भेट घेतली, धारव्याच्या बस स्टँडवर इक्बालबाई आम्ही गेलो होतो, एकही लाडकी बहीण पण नाही। लाडकी बहीण बिचारी एक आमची समोर आली होती बोलासाठी, तर ते आमच्या जिजा म्हणे डोळा काढला जिजानं, ते दबली बिचारी, तिने पल्लव असा केला। मी काहून हो जिजाजी, बहिणीला बोलू द्या ना मुख्यमंत्र्याच्या बहिणीला भावाने किती मोठा आहेर घेतला बहिणीला। उदाहरण, भावाने किती मोठा बहिणीला आहेर घेतला आणि त्या बहिणीच्या पोऱ्याला भाषाला नाही घेतला आणि जिजाने म्हणजे जवायला नाही घेतला, बहिणीला ते मान्य होईल काय? म्हणण्याचा अर्थ काय? हे बी आमच्या बहिणी इतक्या हुशार आहेत की ते त्यांना येऊ द्या ना तुम्ही। तुम्हाला ते 3000 देणार आहे, यांनी काढलं ना यांचा त्याला काय म्हणते अजेंडा। आमचं सरकार आलं तर काँग्रेस सरकार, उद्धव बाळासाहेब ठाकरेचं सरकार, शरद पवारचं सरकार 3000। तर त्याच्यावर फडणवीस साहेबांनी काय उत्तर दिलं? आता फडणवीस साहेब देवा भाऊ म्हणायला लागले, देवा भाऊ म्हणते त्याला, देवा भाऊ। त्याने काय उत्तर दिलं? विरोधी पक्ष म्हणते म्हणे यांच्यापैकी पैसा नाही, 1500 रुपये द्यायला योजना कुठून काढते, हे 3000 कुठून देते? म्हणण्याचा अर्थ यांच्या निवडक भाजप सरकारच्या पुढे आहे मित्र। अहो त्याने 40 आमदार चोरले आपले, 50 खोके एकदम ओके म्हणतात, 40 आमदार आपलं मतदान विकलं आहे ना, आपला अधिकार आहे यांना बोलायला भांडण्याचा। हेच वेळ आहे, नंतर काच वर करतात, हे बोलत नाहीत, भेटत नाहीत। हेच वेळ आहे, त्याला बोललं पाहिजे। नंतर तुम्ही 40 आमचं मतदान विकलं, 40 आमदार तुम्ही भाजप मत केलं आणि दुसरं सरकार बनवलं, तुम्हाला काय अधिकार आहे? या फडणवीस आणि नरेंद्र मोदीजींना भाजप जनता पार्टीच्या लोकांनी 40 आमदार खरेदी केली म्हणजे चोरले ना। 50 खोके एकदम ओके डायलॉग झालेला आहे, 50 खोके एकदम ओके। कुणाला विचारायचं जर मी म्हणलं 50 खोके तर समोरचे पब्लिक मध्ये एकदम ओके, म्हणजे किती मोठे झाले? म्हणण्याचा अर्थ तुम्हाला काही कदर आहे की नाही आमच्या मतदाराची? आता वेळ आली 20 तारीख मित्र, ऐकावे जनाचे, करावे मनाचे। आपण जनाचं ऐकायचं पण मनाचं करायचं। एवढ्या भूलताप आहे यांच्या, एवढ्या भूलताप आहे हो। भाजप पार्टी कुठे भाजप पार्टी आहे? मोदी सरकार काय म्हणे सुरुवातीला 14 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले, काँग्रेस मुक्त, भाजपच मुक्त होऊन राहिले, सगळे काँग्रेसवाले त्याच्यात घेऊन राहिले। आता मला सांगा, पंतप्रधान मोदीजीचं भाषण झालं होतं भोपाळला, लोकसभा निवडणुका चालू व्हायच्या त्या पिरियडमध्ये भोपाळच्या सभेमध्ये प्राईम मिनिस्टरने काय म्हटलं होतं आपल्याला की महाराष्ट्रामुळे राष्ट्रवादी कांग्रेस के नेता है बोले बड़े 48 घंटे में तुमको जेल में दिखेंगे बोले। भोपाळच्या सभेत म्हणलं प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांनी 48 घंट्यातनी जेल में दिखेंगे, 48 घंट्यातनी जेलात जाता का आमच्यात येता, जेलात जाता का आमच्यात येता, भाजपवाले म्हणतात। अरे याच्यात नाही गेले, अजित दादा पवार याच्यात घुसला की झाला का सुद्धा? मग तुम्ही बदमाशाला साथ देतात, तुम्हीच म्हणता की याला जेलात टाकतो। हे शंकरराव चव्हाणचे चिरंजीव अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री केलं काँग्रेसने त्यांना। अशोकराव चव्हाण आदर्श घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री पद गेलं त्यांचं, मुंबईचा आदर्श घोटाळा, बिल्डिंग बांधली होती मोठी, आणि जेलात जातं का आमच्या येतं बाबा? त्याने वाटलं जेलात पेक्षा याच्यात गेला। राज्यसभेचा खासदार बनवलं त्यांना भाजपवाल्यानं। मला सांगा, तुम्ही भाजपवाले एवढे नाक लावता, जेलात जाता का आमच्यात येता? तो भ्रष्टाचार जेलात टाकतो तुम्ही म्हणता, भोपाळच्या सभेत तुमच्या झाला की सुद्धा झाला नव्हते। किती मोठी बेमानी झाली, किती बेमानी झाली सांगा बरं। हे सरळ बेमानी आहे की नाही? भावना द्यायला नोटीस पाठवली, आपल्या खासदारला नोटीस गेली, ईडीची नोटीस, ईडी
काय दहशत लावली आहे ना, काय दहशतमध्ये जीवन जगत आहे आपली जनता. ते भावना त्या नोटिसाला 2 नोटिसामध्ये भावना द्यायच्या निवडून झाली. शिंदे ग्रुपमध्ये एकनाथजी शिंदे ग्रुपमध्ये निवडून झाल्या, नोटिसा बंद झाल्या सुद्धा. मग काय लावले, किती बेमानी आहे, ताजी बेमानी. हे ताजी बेमानी आपली जनता का झोपलेली आहे का? जनता झोपलेली नाही आमची. म्हणून येत्या 20 तारखेला न चुकता कुणाचं नाही ऐकता मित्र. जसं आपण हा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्सव करतो आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव करतो आपण. महात्मा फुलेच्या जयंतीचा उत्सव करतो आपण, साजरा करतो की नाही? तसा लोकशाहीचा उत्सव आहे निवडणूक म्हणजे. याच्यात आनंदाने सहभागी व्हायचं, निर्भीडपणे सहभागी व्हायचं, साजरा करायचा. जसं यात्रेला तीर्थाले आपण भाऊरले म्हणा, शेगावले म्हणा, कोणा तीर्थाले आपापल्या आपण जे जातो नावून घेऊन टापटीप लेकराले नवे कपडे घालून, आपण नवे कपडे घालून, तसं आपण मतदान करायला जायचं टापटीप मस्त नवे कपडे घालून. या लोकशाहीच्या उत्सव मध्ये साजरा व्हायचा मित्र. निर्भीडपणे सगळ्याला मतदान करायचं आहे. आपल्याला बदल घडवून आणायचा आहे. गरिबाचं राज्य आणायचं आहे आपल्याला. गरीब शेतकऱ्याचं राज्य आणायचं आहे. कष्टकऱ्याचं राज्य आणायचं आहे आपल्याला. यायला आपण देऊन पाहिजे नाही का? दिलं ना. आम्हाला कोणी आज तुला कशाला निवडून द्यायचं नाही? एक वेळ कशाला 4 वेळ दिला ना? 4 वेळ काय केलं? साधी मुतारी नाही बांधली तुम्ही दिवसमध्ये. अनेक हाणबिले आमच्या मुतारामध्ये, अनेक पेपर आहे आमच्या, बाईट आहे आमच्या, अनेक न्यूज आहे आमच्या. आहे का दिवसमध्ये मुतारी? प्रामाणिक सांगा. त्याच्या कार्यकर्त्यांनी मंडळी किती नियोजन केले? झाली का मुतारी? साधी मुतारी बंदच नाही. विकास पुरुषच्या नावाने बोंबा मारता. हे लोक विसरणार आहे का आमची जनता? प्रामाणिक बोलायचं, निर्भीड राहायचं, काय आहे ते घेऊन घ्यायचं, पण मतदान आपल्या मताने करायचं मित्र. आणि त्याच्यात कमी जास्त वाटलं मला फोन करायचा. मला कोणतं तुमच्या जर प्रेशर आणाल बिंदास तुम्हाला ये क्या आहे पैदल आदमी ने कायदा आहे. कायदा आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाही जिवंत आहे म्हणून आता इथं आपण बोलत आहोत. लोकशाही जिवंत आहे म्हणून हे मंत्री झाले. लोकशाहीच्या कायद्याच्या घटनेच्या भरोशावर, संविधानाच्या भरोशावर जे आपले पंतप्रधान झाले. किती खोटे बोलले पंतप्रधान. चायवाले वो रेल्वे स्टेशन पण चाय बेचते ते बोले. ते रेल्वे स्टेशनच सवाल नव्हतं. लोकांना काढला पत्ता. लोक फार हुशार आहे. मग म्हणे हम चहा नाही बसते ते, चहा देते ते बोले, बनाते नाही ते बोले, देते ते. अरे काय खोटे बोलता तुम्ही? काही खोटे बोलण्याची मर्यादा आहे का नाही? एवढं यायचे जाय खोटं बोलाव पण रेटून बोलाव. हा भारतीय जनता पार्टीचा नारा आहे. त्याच्या क्लासेस होतात. सगळ्या माझ्या मतदारांना, बंधू भगिनींना जे आजूबाजूला आहे त्यांनी आपल्या समोर या. आता 2 मिनिटात येऊन राहिले म्हणते, आता 5 मिनिटामध्ये पोहोचतात तिथे. तरी आपण सगळ्यांनी आपापल्या जागेवर येऊन बसावे अशी विनंती आहे आयोजकांच्याकडून. म्हणून या खोटारड्या सरकारला आपल्याला हाणून पाडायचं आहे मित्र. आपण ऐका आणि दुसऱ्यांना सांगा. आपल्याला गोरगरीब जनतेचं सरकार आणायचं आहे. गोरगरीब जनतेच्या बाजूचं सरकार आणायचं आहे. आणि यांचं एकच आहे की बेटा विकास पुरुष सगळं खोटं आहे. कोणती विकास नाही ना भकास. सगळ्या विकासाच्या नावावर भकास आहे. यांचे कार्यकर्ते कोणते? हे आता दार्यामध्ये एक बाईट घेतली. एक माणूस बोलला पहा, बोतोचा माणूस होता. बोतोचा त्या नाव सांगते. नाव नका देऊ म्हणे माझ्या व्हिडिओमध्ये त्या युट्यूबवर. मला नाव देत नाही. बोला ना, तुम्हाला चेहरा ओळखत नाही तुमच्या कोणी. तर म्हणे यांच्यासोबत पूर्ण ठेकेदार राहतात ना. कुठं बा ठेकेदार आहे म्हणे, आमदार नाही आहे, ठेकेदार आहे म्हणे मंत्री. सगळे ठेके घेतात म्हणे. अर्धे तुम्ही अर्धे आम्ही. आता 10 लाखाचे इस्टिमेट आहे. पहिले 20 लाखाचे लागते. अशातला प्रकार आहे मित्र. आपण पाहिलं कोरोनाच्या पिरियड मध्ये. कोरोना काय म्हणते? कोरोनामध्ये आम्ही सगळं काय केलं तुम्ही काय केलं? तुमच्या भाजप सरकारनं तर कोरोना आणला. अमेरिकनचे राष्ट्रपती ड्रम नावाचे राष्ट्रपती आणलं होतं मोदी सरकारनं दिल्लीमध्ये. तेव्हापासून कोरोना सुरू झाला. कोरोना खोकला भमारा सर्दी पडसा म्हणजे कोरोना आहे का? आपल्या पूर्वजांना पिलक सारख्या बिमाऱ्या पाहिल्या. कोरोनामध्ये आम्ही फिरलो. मोहम्मद इक्बाल भाई पुरावा आहे. आमच्या चॅनलमध्ये ठाणेदार आमले होता, वजीर तहसीलदार वजीर होते. आम्ही कोरोनामध्ये फिरलो. मला पोलीसचं प्रेशर आलं होतं. तुम्ही म्हणे लोकांना एवढं नका बोलू म्हणे. मी म्हणतो लोकांना घाबरायचं कारण नाही. हिमतीनं राहा. साप चावला म्हणलं की माणूस घाबरते, अर्धा जीव सोडून देते. त्याचा कोरोना म्हणलं म्हणून घाबरले होते. त्याला काय म्हणजे कोरोना टाइम करेल काय म्हणतात त्याला ते इलाके बांधेल. त्याला काय म्हणतात ते
सील करत ते कठडे कटडे बांधले क्वारंटाईन करत इकडे जाता येते इकडे येतात हे काय त्या दुकानात गेले इरफानबाईच्या दुकानात गेले दुकानदार कुठे गेला ते त्या दुकानात गेले आणा त्याला अरे काय होय किती दहशत केली होती आहे ना दहशतमध्ये जीवन जगलं आपलं दहशतीमध्ये बाहेर जातो दिवस कसा निघते माणसाला दहशत होती अर्धे लोक त्या कोरोनाच्या हाताने म्हणे कोरोना नावाची बिमारी त्याच्यापेक्षा खोकला भमारा जास्त बिमारी जास्त आहे कोणाच्या नाकात काळी घातली करायला हे याला काय म्हणते त्याला ते हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह आणि काय म्हणण्याचा अर्थ दहशतीमध्ये जीवन जगलं आपण या भाजप सरकारच्या राज्यामध्ये कोरोनामध्ये किती लोक दहशतीने म्हणजे आमचे जगन हॉटेलवाले जाधव सर मामे भाऊ आते भाऊ लागतात ते खामोखाम जवान माणूस मेला दहशतीने गेला तो माणूस त्यांना पाहायला गेले होते मोदाणी साहेब आमचे त्यांच्यात नातलग एक त्यातला पॉझिटिव्ह निघाला एक निगेटिव्ह निघाला म्हणजे काय जवान पोट्टे आमच्या वैभव नगरातला 1200 कोटीचा पोट्टा किरण पोट्टा नावाचा तो रवी नावाचा जवान पोट्टा म्हणण्याचा अर्थ किती का ते दीपक सावरकर लाखो रुपये घेतले डॉक्टर लोकांनी दुपारला आपल्याला ऑक्सिजन भेटणे त्यावेळेस त्याची जरूरतच नव्हती त्याची तुम्ही घाबरून टाके ना आणि तुम्ही काय आहे आम्ही दिवाणीच्या घरी गेलो मान दिवाणजी कुठे गेले इरफानबाईच्या दुकानात गेलो बोलवा त्याला खायला लावले माणूस आयरी कशाने आला होता की बा आपल्याबद्दल आपल्या लेकरा बाळाला अंदर येते त्या शिवापूरच्या त्या बिल्डिंगमध्ये टाकते इसापूरच्या आणि तिकडून मग दारवा पाठवते दारेवरून यवतमाळ त्याच्या अंगावरले अंगठी फांगठी चैन इकडे रवाना केली की अर्धा मरून जातात तिथं काय परेशानी गेली म्हणून हे भाजप सरकार काय करेल भरोसा नाही नेम नाही भाजप परनीत शिंदे सरकार त्याच्या सोबत आपला आमदार मग आपल्याला कशाला निवडून द्यायचं भट झाला ना नाही मला निवडून द्या मी असं करतो मी तसं दिलं ना बापू 4 वेळ दिलं ना नाही झालं ना आता राहू दे ना दुसऱ्याला देणं चालणार नाही का बरं हे दुसरं आहे की दुसरा याला तर आपल्याला बदलावी ताकद आपल्यात नाही का म्हणून 5 वर्ष का दिले आपल्याला भारतीय संविधानानं 5 वर्षात बदलावाचे अधिकार का दिले अधिकाऱ्याला 58 वर्षात 20 पट्टा राज्याचा नोकरी असते याला 5 वर्षाचं का दिलं घटनेमध्ये त्याची तरतूद आहे आपल्या भारतीय संविधान असल्यामुळे आपण जिवंत आपण आज तुम्ही आम्ही सोबत आहोत आणि त्या संविधानाचा विरोध करणारे हेच लोक अरे संविधान बदलावायची कोणी ताकद आहे का प्रचार उलटा सुद्धा करते यांचा प्रचार कोणता बटेंगे तो बटेंगे काय बटेंगे काय कटेंगे रे आम्ही इथंच जन्मलो का याच गावातले आम्ही इथंच एक दुसऱ्याच्या मैत्रीत जातो आम्ही सुखात राहतो यायचे प्रचार तेच आहे भाषा बोलायचे आता योगी आले होते इथं काय बोलायचे भारत माता की जय वंदे मातरम म्हणजे जगदंबा माता वगैरे दुसरं भाषण काय त्यांच्यापाशी म्हणण्याचा अर्थ याने किती खोटे करून भाषण दिलं तन मन धनाची शक्ती केली तरी ताकद आपल्या हातात आहे मित्र तर तुमच्यापाशी आहे मतदारा एवढी शक्ती कोणाच नाही मित्र इमानदारीनं नाही मतदारामध्ये एवढी ताकद आहे मतदार हमारे इकबाल भाई बोलते जली को आग कहते भुजी को राख कहते तुम्हारा डायलॉग बोलते बोलते इशारा करके उन्होंने जली को आग कहते हैं भुजी को राख कहते हैं जिस राख से बारूद बनी उसे मतदार कहते हैं उसे मतदार कहते हैं किती ताकद आहे तुमच्यामध्ये मित्र तुम्ही गल्लीचा नाही दिल्लीचा टक्का बदलण्याची ताकद आमच्या मतदारामध्ये आहे साधा आहे का मतदार म्हणजे हे जे लाल दिवा आहे शासन आहे तो शासनाला नमस्कार करतात लोक एवढे दाखली एवढं घमेंड नाही चालत जो बापा इतका घमेंड नाही हो ना नाही जमता इतका घमेंड सगळ्याचे दिवस येत असते भक्कम झाली तुमची साध्या मुखारा बाजू शकत ना तुम्ही काय विकास करता हो कोणता विकास केला सांगा ना एखादा तुम्ही विकास नहीं त्याचे कार्यकर्ते वो दार्जिलिंग मिले 2 दिन नाम को कॉटन मार्केट का मैं बोले सभापति था बोले आप मैं उधर था और आप इधर आए बोले मैं इधर क्यों आए तुम बाइक नहीं देता बोले इधर बाजू में बोलता हूँ इधर क्यों आए तुम तो बोले इधर ही बहुत विकास पुरुष है बोले विकास पुरुष मैं त्याला म्हटलं विकास काय दाखवा ते बहुत बोले समाज मंदिर दे उधर हमको दान दे उधर दे त्याला विकास म्हणता का तुम्ही ज्या ठिकाणी 100 200 500 लोक काम करत त्याला विकास म्हणण्यात येईल ना म्हणून विकासाच्या नावावर भकास करणारे आपल्याला बदलावायचे आहे निर्भीडपणे बदलावायचे आहे हे संविधान आहे संविधानाने दिलेला आपला हक्क आहे आपला अधिकार आहे हे बजावले पाहिजे मित्र आणि कसा बजावला पाहिजे ते पायल का म्हणजे मी दिसेल का त्याले असं नाही अरे हट जिंदगी जगणं बंद करून टाका जिंदगी जीना आहे तो शेर के साथ जिंदगी जियो काही मजा नाही एक दिवस माणूस जाते की नाही
की मस्त जगा ना, मोकळ्यापणाने जगा, तुम्ही स्वतंत्र आहे, तुम्हाला स्वतंत्र दिलं आपल्या राज्यघटनेनं, तुम्हाला मतदान देण्याचं गुप्त मतदान आहे, ते गुप्त मतदान देण्याचा अधिकार तुम्हाला आहे, कोणालाच नाही, तुम्हाला स्वतःला मतदान देण्याचा. तुमच्या मताची किंमत तुम्हाला माहित आहे का? आपल्या देशाचे उद्योगपती अंबानी, टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी, त्याच्या मताची किंमत आहे तेवढी माझ्या दिवाणजीच्या मताची किंमत आहे, तेवढी पीजी गांधीच्या मताची तेवढीच आहे, माझ्या रिक्षावाल्याच्या मताची तेवढीच किंमत आहे, माझ्या आई बहिणीच्या मताची तेवढीच किंमत आहे. माझे मजूर आहे, मजुराच्या भरोशावर शेती चालते, शेतीच्या भरोशावर व्यापार चालते, या सगळ्याच्या भरोशावर एकामेकाला साखळी जुळलेली आहे मित्र. हे कशाचा अधिकार आहे? तेवढाच मूल्य त्याचा आहे. नाही मी लय श्रीमंत, मला लय माझं मतदान, एक मतदान केलं माझे 4 होते, नाही, एकच मतदान देण्याचा अधिकार आहे. त्या अंबानीला दे पैसे, लोक म्हणते पैसा आहे त्याच्यापैकी, पैसा घ्यायचा कुठ नाही मित्र, पैसा तुम्हाला, पैसा तर सगळंच काही नाही. पैसा जर सगळं काही असतं तर या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान अंबानी राहिला असता, राष्ट्रपती टाटा राहिला असता की नाही? त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त पैसा आहे ना. पण पैसा सर्व काही नाही, पैसा माध्यम आहे. दारवाजाचं असलं तर तिकीट लागणार नाही, तिकीट तर लागते, पण त्याच्यामध्ये कसं आहे, निवडून येण्याचं राजकारणाचं थोडक्यात सांगतो मित्र, हे समीकरण आहे, राजकीय समीकरण म्हणजे हवा. जरी 14 मध्ये हवा होती, काँग्रेस हटाव, ये लाव, खोटारडे लाव, म्हणजे मोदीची हवा त्यावेळेस केली होती त्यांनी. अण्णा हजारेच्या खांद्यावर बंदूक ठेवली होती RSS वाल्यांनी मित्र. अण्णा हजारे नावाचे एक समाजसेवक झाले होते मधात हयात त्याची, त्यांच्या RSS वाल्यांनी त्याच्यावर बंदूक ठेवली खांद्यावर, त्याला समोर केलं आणि त्यांनी मग भ्रष्टाचार हटवा असे नारे लावले, असे त्याने फरमान काढले आणि मग शाळेला सुट्ट्या, कॉलेजला सुट्ट्या. 4थ्या वर्गाचे मुलं त्या रॅलीमध्ये, कॉलेजचे मुलं त्या रॅलीमध्ये भ्रष्टाचार हटाव, काँग्रेस हटाव, भ्रष्टाचार हटाव, काँग्रेस हटाव म्हणण्याचा अर्थ एवढा प्रचार करा. एक दिवस विचारलं अण्णा हजारेला, एका मीडियाने विचारलं, अण्णाजी म्हणे तुम्ही म्हणे कोणते चॅनल दाबा, म्हणे कोणत्या टीव्हीवर चॅनल दाबा, अण्णा हजारे आहेत. अरे एवढीशी ॲड द्यायची असली, समजा जाहिरात द्यायची असली, अमिताभ बच्चन अर्ध्या मिनिटाच्या जाहिरातीचे 70,000 घेते, 1,00,000 घेते, 50 ठरलेले आहे त्याचे, अर्धा मिनिट, 1 मिनिट 30 सेकंद. आणि तुम्ही म्हणे दिवसभर कोणत्या चॅनलवर, हा म्हणजे तुमचा खर्च कोण करतो? मीडियाने विचारलं त्या अण्णा हजारेजीला, अण्णा हजारे म्हणे जनता. आणि जनता म्हणजे कोण? एखादी संस्था, गणपतीबाबा संस्था करते बा, किंवा हे जिथं आमचं गणेश मंडळ करते संस्था, असं काही नाव सांगा ना. अण्णाजीनं नाव सांगितलं नाही, अण्णाजीनं विषय टाळला आणि दुसरा विषय चालू केला. तर दुसऱ्या दिवशी आपल्या RSSचे अध्यक्ष मोहन भागवत साहेब नागपूरचे, मोहन भागवत काय म्हणे दुसऱ्या दिवशी त्या स्टुडिओमध्ये, अण्णाले का मुखरोग झाला होता का म्हणे, अण्णाले मुखरोग झाला का म्हणे, RSS पूर्ण खर्च करते म्हणे. अण्णा हजारेचं तेव्हा म्हणे सगळे चॅनल होतात, भांडं फुटलं की नाही? एक दिवस किती चोरून प्रचार करतात त्याचं भांडं फुटते, चोराने किती चोरी करो एक दिवस सापडते. नामी गुंडा मारा जाए, नामी चोर पकडा जाए, नामी बलिया बैठ खाए. हे 3 म्हणी आहे मित्र. नामी किती मोठा गुंडा असू द्या, एक दिवस त्याला मारणार आहे. आणि नामी चोर आहे, नवाजुला चोर, एक दिवस ते पकडल्या जाते आमच्या पोलीस बांधूच्या हाताने. पोलीस मध्ये एवढी ताकद आहे, पोलिसांनी इमानी इतबारे चौकशा करायला पाहिजे. कोणत्याही ईडी खायला पाहिजे, पोलिसात बघता त्याला. पोलीसची चौकशी साधी समजता का? पोलीस आहे म्हणून सगळं काय आपल्या देशामध्ये कायद्याने घटनेनं ते आपल्याला एक खातं निर्माण केलं, गृह खातं. पोलीस आहे म्हणून आपण इथं आहोत, फौजी आहे म्हणून आपला देशची रक्षा आहे, त्याची कदर करायला ते मित्र. पण त्याच्यातले काही गद्दाराला गद्दार म्हणण्यात काही भीती नाही, चांगल्याला चांगलं म्हणण्यात भ्यायचं नाही. मग गद्दाराला गद्दार म्हणण्यात काय द्यायचं? त्या गद्दारामुळे मग काही बाकीच्या चांगल्या लोकांची बदनामी होते मित्र. म्हणून आपण ठरलेलं आहे गद्दाराला मत नाही, आपण ठरलेलं आहे गद्दाराला मत नाही. तर आपण असं ठरलेलं आहे मित्र. तर म्हणून गद्दाराची जागा त्याला दाखवून द्यायच्या, ते वेळ आली नाही तर आपण काही नंतर किती रुपये खर्च करतो म्हटलं, काही करतो म्हटलं. आता एक वेळ सरप गेला फरकांडे झोडून काही फायदा नाही मित्र. सांप गिर जाने के बाद वो फरकान को झोडप के कुछ फायदा नहीं. सांप आहे त्याला ठोका देतं म्हणण्याचा अर्थ 20 तारीख आहे, 20 तारखेला न चुकता
लोकशाहीचा उत्सव आहे, निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. नावून धावून आपल्या मस्त तयारीने नटून खटून जायचं, निडरपणे जायचं. कमी असं झालं तर तुम्ही मला फोन तर करून पाहो, तुम्हाला मी पैदल दिसत पैदल नाही. कायद्यामध्ये ताकद आहे. झाले कायदा समजते ना ते कोणाच्या बापाला भीत नाही. ते गुंडा त्याला कमिटाचा गुंडा दिसते, कमिटाचा गुंडा नाही का, किती भारी गुंडा राहतात कमिटाच्या गुंड्या इमान. त्याला कायदा समजते ना, त्याच्यामध्ये पाहिजे सगळं. नुसता कायदा समजून बी काम नाही, उसकी जिगर भी होना चाहिए. सांगण्याचं तात्पर्य मित्र, निडरपणे मतदान करा 20 तारखेला. कोणाच्या जुमानाचं नाही, कोणाला घ्यायचं नाही, कोणाला काही नाही. कोणाचे पैसे घ्या नका घेऊ, काही घेणं देणं नाही आहे. घेतलं तर त्याच्या बापाची भीती नाही. जर काही लोक कसे प्रचार करतात, तुम वहाँ पे दिखते हमको, इधर मतदान दे देते, कुछ दिखते नहीं. सब मेरे को मालूम है, मैं उसका जवाब देने वाला मैं तैयार हूँ. मेरे साथ इकबाल भाई है म्हणून समजदारांचं पुस्तक इकडं. म्हणून मित्र, आपला येणारी 20 तारीख शेतकऱ्याच्या बाजूचं मतदान करायचं आहे, कष्टकऱ्याच्या बाजूचं मतदान करायचं आहे, आमच्या गौडी कामगाराच्या बाजूचं मतदान करायचं आहे. माथाडी कामगार त्याला म्हणतात, इमारत कामगाराच्या बाजूचं मतदान करायचं आपल्याला. शेतकरी शेतमजुराच्या कष्टकऱ्यांच्या आमच्या आई बहिणी, शेतीमध्ये आमची आई बहीण जर मजुरीला गेली नाही निंदन खुरपण करायला, ते शेतकऱ्याचा माल कोण काढणार आहे? मजुराशिवाय काही चालते का? एवढं मोठं आपला देश सुंदर दिसते, एवढी मोठी दिग्गज सुंदर दिसते, कशाच्या भरोशावर? कामगाराच्या भरोशावर. कामगाराने तयार केलेलं आहे सगळे, पैशावाल्याने तयार केलं का? त्या समजा आता बिल्डिंग आहे त्या पैशावाल्या बंग साहेबांनी तयार केला का? नाही, कामगारांना. हे आपण कामगार विसरतो आपली जागा, पण माझ्या कामगाराचं घर नाही मित्र. बाकी बरेच असे काही कामगार आहे, गौंडी कामगार, त्यांचं स्वतःचं घर नाही, लोकांच्या बिल्डिंगा चढवलेल्या आहे. याचं कारण काय? त्याचं कारण ते आपल्या शोधा लागणार नाही का? ते शोधा लागेल, आपल्याला शोधून त्याचा पर्याय करावा लागेल. म्हणून सगळ्यांनी एकजुटीने येणारी 20 तारीख न चुकता न भूलता न कोणाला जुमानता आपला मतदानाचा अधिकार हक्क बजावा मित्र. निर्भीडपणे बजावा, आणि निर्भीडपणे तुम्ही बजावाल. आणि परिवर्तन पाहिजे आपल्याला यावेळेस. महाराष्ट्रामध्ये परिवर्तन पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला मशालला मतदान द्यायचं. अख्ख्या महाराष्ट्रात पंजाला मतदान करायचं आहे, तुतारीला मतदान करायचं आहे, विळा ओंबीला मतदान करायचं आहे, विळा कनिष्ठला मतदान करायचं आहे, शेकापला मतदान करायचं आहे, आपल्या मित्र पक्षाला मतदान द्यायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्या अनुषंगाने आपल्या दिग्रसमध्ये महाविकास आघाडीचे पंजावर माणिकराव ठाकरे उभे आहेत. त्यांची निशाणी पंजा आहे. पंजाला आपल्याला भरगच्च मताने मतदान करून त्याला विजय करायचा आहे मित्र. धन्यवाद. थँक्यू. इन्कलाब जिंदाबाद.